नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. कसे आहात? आनंदी ना? तर चला आजची कथा पाहूयात. मित्रांनो, माझे नाव विशाल आहे. ही गोष्ट साधारण 2 वर्षापूर्वी घडली होती. तेव्हा उन्हाळा होता. त्याच उन्हाळ्यात आमच्या गल्लीत एक नवीन भाभी राहायला आली होती. तिचे नाव होते रुखसाना भाभी होते. माझ्या घराजवळच काही घर सोडून घर होते, तर थोडेच अंतरावर भाभी राहत होती. ती दिसायला एकदम गरगरीत मस्त चवलीची शेंग अशी चिकणी होती. दिसायला अप्रतिमच. मी नेहमीच विचार करायचो, अरूनच एवढी सोन्यासारखे चमकते तर आतून तर असेल. पण एक दिवस असं झालं. मित्रांनो, तिचा नवरा एका कंपनीत कामाला होता. त्यामुळे त्याला रोज कुठे ना कुठे फिरायचे काम होते. त्यामुळे दर महिन्याला कंपनी त्याला इकडे तिकडे कामासाठी पाठवत होती. त्यामुळे तो नसताना मी भाभीशी बोलायला सुरुवात केली होती. त्या नुकत्याच गल्लीमध्ये आल्या होत्या, त्यामुळे त्यांना लोकांची जास्त काही ओळख नव्हती. मी त्यांच्याजवळ शेजारी असल्याने मी त्यांना कोणत्या ना कोणत्या कामाची मदत करायचो. तिला जास्तीचे कोणी गल्लीमध्ये ओळखत नव्हते. त्यामुळे भाभी मला काम सांगायची आणि माझा नंबरही घेतला होता. ती कधीही किराणा आणायला सांगायची, तर कधी भाजीपाला आणून देतो का म्हणायची. तेव्हा मी पण जवळीक वाढवण्यासाठी भाभीला कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नव्हतो आणि मला त्याच नावाने फोनवरही बोलायची आणि समोरही असंच बोलायची. ती मला म्हणायची हेल्पर. म्हणजे मी तिच्या प्रत्येक कामामध्ये मदत करत होतो. मी तिला नेहमी सांगत होतो की माझे नाव विशाल आहे, तरी सुद्धा ती मला हेल्पर या नावाने बोलवायची. मी तिला म्हणायचो, खरंच भाभी, विचार करून माझे नाही तू, असं म्हणायचो. तेव्हा ती खूप खळखळून हसायची. मग मी तिला पण एक असं नाव ठेवलं की योगिता असं म्हणायचो. तेव्हा ती अजून खळखळून हसायची आणि म्हणायची, बरं झालं माझं नाव योगिता असे ठेवलं, कारण योगिता म्हणल्यावर तुम्हाला योगासने करायचे लक्षात राहील. आणि नंतर मी तिला म्हणू लागलो, भाभी, मला एक नाही बरेच योगासने येतात. तेव्हा ती म्हणायची, वेळ आल्यावर तुला कोणते कोणते योगासने येतात ते पाहू म्हणाली. आणि तेव्हा भाभीने मला मार्केटमधून सामान आणायला सांगितले होते आणि मी पिशवीमधून सामान काढून देत होतो आणि ती एक एक सामान लावत होती. तेव्हा ती अचानकच म्हणाली, मला वाटत नाही की तुला योगासने येत असतील. तर ती एकदम हळू आवाजामध्ये म्हणाली होती. ते मला ऐकायला आले होते, पण मी तिला परत विचारले, काय म्हणालात तुम्ही, काय म्हणाला? तेव्हा ते काही नाही म्हणू आतल्या रूममध्ये सामान ठेवायला गेली. मला समजले होते भाभी आता माझ्याशी खूप हसून खेळून बोलू लागल्या होत्या. मी माझ्या गालामध्ये हसत होतो, कारण मला आता हे लवकरच मिळणार होतं. माझी आणि भाभीची मैत्रीला असेच 2 महिने पूर्ण होत आलेले होते. आणि एका दिवशी असंच झालं की भाभीने मला घरी बोलावले. हाच तो दिवस होता. या दिवसासाठी मी मागच्या 2 महिन्यांपासून प्रयत्न करत होतो आणि आजच्या दिवशी माझी स्वप्न पूर्ण होणार होते. त्या दिवशी भाभीचा नवरा हा 2 दिवसासाठी बाहेरच्या राज्यामध्ये कामानिमित्त कंपनीने पाठवले होते आणि भाभी मला घरी जेवायला बोलावले. रात्रीचे 8 वाजले होते. मी घराची बेल वाजवली. भाभीने अलगद दरवाजा काढला आणि भाभीने आज खूप शृंगार केलेला होता. भाभीला मी पाहतो, आज पाहतच थक्क झालो आणि मी खूप निरखून पाहू लागलो होतो. भाभीने माझ्याकडे बघितले आणि म्हणू लागली, ओय हेल्पर, काय झालं, काय बघतोय? पण तिला माझ्या डोळ्यांमध्ये एक खेळकरपणा दिसला आणि मी एक जोराचा श्वास घेतला. तेव्हा ती म्हणू लागली, कोणत्या स्वप्नामध्ये गेला होता? अहो भाभी, काय माहिती, त्या स्वप्नात तुम्ही मला प्रतिसाद देत होता, असं म्हणल्यावर भाभी हसली आणि चल ये आत म्हणू लागली. मी आत घरामध्ये गेलो. भाभीने दरवाजा बंद केला. घरामध्ये गेल्यावरती एसीच्या थंड वातावरणामध्ये खूप प्रसन्न वाटत होते. मी माझे हात समोर केले. मी हात समोर केल्यावर सिनेमामधील जसे हिरोईन मिठीत घेण्यासाठी हात समोर केल्यावर हिरोईन जशी आतुरलेली असते, तशीच भाभीची ही हालत झालेली होती. तेव्हा माझ्या तोंडातून अचानक काय बघते जान निघाले. ओय, मी आता तर जान बनले आहे का? बरं ठीक आहे, जान असं म्हणाली.
मी काहीच बोललो नाही. तिच्याकडे पाहिलो, मी स्माईल दिली आणि मला नंतर तिने विचारले, तुला जेवण अगोदर काय आवडेल, थंड की गरम? तर मी तिला म्हणालो, काहीतरी गरम असेल तर छानच आहे. तेव्हा ती मला म्हणू लागली, मग चहा कॉफी आहे माझ्याकडे, मी करून आणते. मी तुला हो बरं ठीक आहे म्हणालो आणि ती किचनमध्ये गेली आणि लगेच परत आली. तेव्हा तिने एक ओडकाची बॉटल घेऊन बाहेर आली आणि सोबत खाण्यासाठी तिने मस्तपैकी चिप्स पण आणले होते. मी ती बॉटल पाहून खूपच खुश झालो. याचा विचारही केला नव्हता की आज ओडका पण घ्यायचा आहे. आणि मी भाभीला मस्का मारत म्हणालो, भाभी तू तर माझ्या मनातलं ओळखली, तुला कसं समजलं की माझ्या मनात हेच होतं? तेव्हा ती म्हणाली की अरे मला खूप दिवसापासून घ्यायची इच्छा होती, पण त्यांना मी घेतलेले आवडत नाही. आणि मग मी लग्नाच्या अगोदर माझ्या मैत्रिणीसोबत खूप पार्ट्या करायच्या आणि तेव्हा माझ्या 2 मैत्रिणींना याची आवड होती आणि त्यांच्यासोबत मलाही नंतर आवडू लागलं होतं आणि मला हे असंच सवय लागली होती. लग्नानंतर नवरा हौशी भेटेल असं वाटत होतं, पण देवाने असं पदरात टाकलं आहे. मग ती म्हणाली, चल तू कर, मी काय करू? अरे तोपर्यंत पॅक आलेच म्हणून भाभी आत गेली आणि मी नंतर 2 ग्लास भरून घेतले आणि भाभी परत आली तेव्हा मी 2 भरलेले ग्लास घेऊन प्यायला चालू केले आणि दोघांनीही थोडा थोडा पिऊन खाली ठेवला होता. तेव्हा भाभी म्हणाली, माझं थोडंसं आज मन भरलं आहे. तेव्हा मी म्हणालो, थोडंसं का भरलं आहे? म्हणाली, आणखीन राहिलेले भरायला तू आहे ना. मी म्हणालो, माझ्या प्रेमाने तिथे जागाच राहणार नाही. असं बोलत बोलत आणखीन एक पुढचा पॅक घेतला. आता आम्हालाही थोडं थोडं नशा चालू झालेला होता. तेव्हा ती म्हणाली, तू भाभी नको म्हणत जाऊ, आजपासून जानू म्हण, जानू, बिंदास्त म्हणू शकतोस. मी म्हणालो, तू तर माझी जान अगोदरपासूनच आहे. म्हणतात भाभीच्या मनामध्ये भावनांचा डोंगर फुलू लागला. भाभी खूपच एक्साइटेड झाली होती आणि भाभी माझ्याजवळ चिटकून बसली. तेव्हा भाभीच्या खांद्यावर हात ठेवला आणि भाभीला परत एकदा म्हणू लागलो, खरंच तू आलेल्या दिवसापासून माझ्या काळजात घर करून बसलेली होती आणि माझी आजपर्यंत हिंमत झालेली नव्हती, पण आज खूप हिंमत आली. आणि ती म्हणाली, लबाड आहेस तू, नुसतं बोलूनच दाखवत आहेस. आणि माझं नाव ठेवलं होता योगिता. आज मला तुला कोणकोणते योगासने येतात हे मला बघायचे आहे. आणि चल मला दाखव म्हणताच आम्ही एकमेकांच्या प्रेमात मिठीत आलो आणि मला भाभी आता प्रतिसाद देऊ लागली होती आणि आम्ही दोघांनीही त्या रात्री खूपच प्रतिसाद एकमेकांना दिला. मला 3 महिन्यापासूनची असलेले स्वप्न आज पूर्ण झालं होतं, त्यामुळे मी खूप खुश होतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली खाली कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून आहात त्या राज्याचे नाव आणि तुमचे नाव खाली कमेंट करा. आम्ही पहिले 20 लोकांची नावं पुढच्या स्टोरीमध्ये घेऊ. धन्यवाद.